तुम्हालाही गोष्ट लिहायची आहे का? लहानपणापासून वाचलेल्या गोष्टी वाचताना असं कुठेतरी तुम्हाला नक्कीच वाटत असणार की आपणही एखादी गोष्ट लिहावी. पण तुम्ही गोष्ट तर लिहिता, पण ती लोकांपर्यंत पोहोचतच नाही आणि गोष्ट लिहिताना मध्येच ब्लँक व्हायला होतं. हे सगळं कशामुळे होतं? कारण स्टोरी टेलिंगच्या काही 5 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. तर आज आपण त्याच्याबद्दल बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हालाही गोष्ट लिहायची आहे का? आज 2026 मध्ये तुम्ही जिथे जाल तिथे स्टोरी टेलिंगचा वापर होतो. मग तो कॉर्पोरेट मध्ये असू दे किंवा डे टू डे लाईफ मध्ये असू दे किंवा युट्यूब मध्ये असू दे किंवा कशातही तुम्ही अगदी 4 चौघांमध्ये असताना सुद्धा तुम्ही जर का उत्तम स्टोरी टेलर असाल तर तुमच्याकडे लोकांचं जास्त लक्ष जातं आणि हे जगत मान्य सत्य आहे. आणि म्हणूनच आज आपण स्टोरी टेलिंगच्या 5 महत्त्वाच्या स्टेप्स बद्दल बोलणार आहोत, ज्या तुम्हाला गोष्ट लिहिण्यासाठी आणि सांगण्यासाठी मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया. मी गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळ्या स्क्रिप्ट लिहितेय, वेगवेगळ्या गोष्टी लिहितेय. मला काही महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स आढळले प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये, तर ते मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि हे सगळीकडे वापरलं जातं आणि हे अतिशय सोपं आहे. तर त्यामुळे आपण पहिल्या स्टेप पासून सुरुवात करूया. स्टेप नंबर 1. आता आपण नक्की कोणासाठी स्क्रिप्ट लिहितोय, म्हणजे आपण नक्की गोष्ट कोणासाठी लिहितोय ते आपण डिसाइड करायचं. म्हणजेच त्या गोष्टीमधलं जे कॅरेक्टर आहे, त्या गोष्टीमधलं जे पात्र आहे ते आधी फायनल करायचं आणि त्याच्याबद्दल बोलायचं आणि त्याच्याबद्दल डिटेल सांगायला सुरुवात करायची. म्हणजेच कोकणातला एक शेतकरी शहरात येऊन त्यांनी महत्वाचा एक बिझनेस चालू केला आणि त्याच्यातनं त्याला खूप प्रॉफिट झाला आणि त्याचा तो कित्येक वर्षाचा संघर्ष संपला. आता या 3 वाक्यामध्ये तुम्ही ते पात्र घडवलत आणि एस्टॅब्लिश केलत. म्हणजेच ते पात्र कोण आहे, तो कसा दिसतो हे लगेचच ऑडियन्सला कळतं. त्यामुळे त्या पात्राबद्दल उत्सुकता निर्माण करण्यामध्ये हे 3 वाक्य पुरेशी असतात. म्हणूनच पात्र हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि ते पात्र कोणाला कनेक्ट करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच पहिली स्टेप जी आहे ती पात्र घडवण्याची आहे. तुमच्या गोष्टीमधलं कोणतं पात्र महत्वाचं आहे ते आधी लिहून काढा, त्याबद्दल डिटेल माहिती द्या आणि मग पुढे जा. स्टेप नंबर 2. आता कोणतंही पात्र जर त्याच्या आयुष्यात संघर्ष नसेल तर ती गोष्ट इंटरेस्टिंग होत नाही. संघर्ष हा अतिशय महत्वाचा असतो जेव्हा आपण एखादा पात्र रंगवतो किंवा गोष्ट रंगवतो. अगदी ससा आणि कासवामध्ये सुद्धा जो संघर्ष आहे त्या संघर्षाने सुद्धा त्या गोष्टीला मजा येते. आणि म्हणूनच कुठल्याही पात्राचा जो संघर्ष आहे तो आधी आपण डिसाइड करणं महत्वाचं आहे, तो आधी ठरवणं महत्वाचं आहे आणि मग तो कसा रंगवायचा हे पुढची गोष्ट आहे. पण आधी तो ठरवणं महत्वाचं आहे. म्हणजेच कोकणातला शेतकरी शहरात येतो, तो कोणाला भेटतो, किती रिजेक्शन्स त्याला मिळाले आहेत किंवा किती त्याचं नुकसान झालेलं आहे, कोणत्या पातळीवर तो लढला आहे, लोकांशी त्यांनी वाद घातलेले आहेत किंवा त्याला कशा प्रकारे यश मिळालेलं आहे. या सगळ्या प्रवासात तो संघर्ष अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणूनच त्या गोष्टीला एक रंगत येते. म्हणूनच संघर्ष हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. आता सर्रास तुम्ही असं ऐकत असाल की हे फिल्म मध्ये ही कॉन्फ्लिक्ट होती म्हणून जास्त मजा आली, त्या वेब सिरीज मध्ये ती कॉन्फ्लिक्ट दाखवली म्हणून जास्त मजा आली. ते कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष. स्टेप नंबर 3. आता कोणत्याही पात्राचा जो प्रवास असतो, म्हणजेच त्यांनी सुरुवात कुठून केली, तो कुठे पोहोचला आणि त्याचा शेवट कसा झाला, म्हणजेच त्या गोष्टीचा शेवट कसा झाला, ही जी जर्नी आहे किंवा हा जो प्रवास आहे तो प्रवास दाखवणं म्हणजेच ती गोष्ट सांगणं. या प्रवासात कोणकोणते घटनाक्रम आले पाहिजेत हे ठरवणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच आता आपलं पात्र ठरवून झालेलं आहे, आपण संघर्ष ठरवलेला आहे, पण त्या पात्राची नेमकी सुरुवात कुठून करायची, म्हणजेच बालपणापासून त्याची सुरुवात करायची का अगदीच तो
त्याचं गाव सोडून तो शहरात आलाय तिथपासून गोष्टीला सुरुवात करायची का डायरेक्ट शहरापासूनच गोष्टीला सुरुवात करायची, हे ठरवणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच संपूर्ण गोष्टीचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे ती बॉर्डर आखणं जास्त गरजेचं आहे. आता त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ड्युरेशन. फिल्म ड्युरेशन म्हणजे 3 तासाची फिल्म नाही. फिल्म ड्युरेशन म्हणजे जो काही त्या कॅरेक्टरचा प्रवास आहे, पात्रांचा प्रवास आहे, त्या प्रवासाची वेळ मर्यादा, म्हणजेच 20 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 5 वर्ष आहे का 5 दिवस आहे, हे ठरवणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच त्या पात्राचा प्रवास हा अतिशय महत्वाचं काम करतो आपण स्टोरी सांगण्यामध्ये किंवा स्टोरी टेलिंग मध्ये किंवा गोष्ट लिहिण्यामध्ये सुद्धा. तर ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजेच काय, बदल होतो. म्हणजे जेव्हा संघर्ष होतो, जेव्हा प्रवास घडतो, त्याच्यानंतर क्लायमॅक्स येतो, म्हणजे काही अतिशय महत्वपूर्ण घटना घडते आणि त्याच्यानंतर पूर्ण बदल झालेला ते पात्र आपल्याला मिळतं. म्हणजे संपूर्ण स्टोरी ही या पात्राची असते आणि ते पात्र एका पॉइंट पासून सुरुवात होते त्याची, ते एका ठिकाणी पोहोचतं, त्याला काही अनुभव येतात आणि त्याच्यापासून त्याच्यामध्ये बदल होतात आणि तो बदल झालेला जे एक पात्र आहे ते आपल्याला मिळतं आणि हाच तुमच्या गोष्टीचा पूर्ण झालेला प्रवास असतो. आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मेशनला अतिशय महत्वाची जागा आहे. ते जर का नसेल तर मग त्या गोष्टीला अर्थ उरत नाही. म्हणूनच अगदी ससा कासवाची गोष्ट सुद्धा घ्या, त्या कासवाला झालेलं रिअलायझेशन किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एखाद्या पात्राला झालेलं रिअलायझेशन हे त्या पात्राचा शेवट ठरवतं. म्हणूनच ट्रान्सफॉर्मेशन हे तुमच्या गोष्टीमध्ये असलंच पाहिजे. आता ते किती प्रमाणात असलं पाहिजे ते रायटर म्हणून तुम्ही डिसाईड करा. स्टेप नंबर 5, स्वतःला हे 5 प्रश्न नक्की विचारायचे, जे मी कायम विचारते प्रत्येक स्क्रिप्ट झाल्यानंतर. म्हणजेच काय, कधी, कोण, कोणाला, केव्हा. म्हणजेच काय घडलं, कधी घडलं, कोणाबरोबर घडलं, केव्हा घडलं आणि कुठे घडलं. या 5 प्रश्नामुळे तुम्हाला ती जागा, ती घटना, ते पात्र, त्या पात्राबरोबर असलेलं अजून एक पात्र, या सगळ्या गोष्टीची उत्तरं एका ठिकाणी मिळतात आणि एका वेळेला मिळतात. त्यामुळे तुम्हाला गोष्ट रंगवणं आणि लिहिणं दोन्ही सुद्धा खूप सोपं जातं. मला असं वाटतं की हे 5 प्रश्न किंवा हे 5 स्टेप्स मी गेले कित्येक वर्षापासून वापरतेय आणि त्याचा मला फायदा होतो. तर म्हणूनच मला असं वाटलं की आज मी हे तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे आणि म्हणूनच हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज म्हणजेच पॉडकास्ट, स्टोरी टेलिंग, कॉन्टेंट रायटिंग, कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्याबाबत व्हिडिओज घेऊन आम्ही येतच असतो. त्यामुळे शेअर द स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही. आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत शेअर द स्टोरी बिकॉज एव्हरी स्टोरी मॅटर्स.